UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अमित शहांच्या आज हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये सभा, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार प्रत्येकी 5 सभा घेणार। शरद पवारांच्या आज कवठे महांकाळ, इचलकरंजी आणि कराडमध्ये सभा, तर सिल्लोड, मालेगावसह नांदगाव आणि नाशिकमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार। लाडकी बहीण योजनेमुळे भाजपच्या सभेत लाडक्या बहिणींची मोठी गर्दी, नरखेडमधील फडणवीसांच्या सभेत देखील 50% जास्त महिला। बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातामध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षाचा रिमोट कंट्रोल दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका। राहुल गांधींकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वदवून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान। बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, तुमचे वर्गमित्र नव्हते, उद्धव ठाकरेंनी मोदींना ठणकावलं। 2.5 वर्ष बंद सम्राट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसले होते, पण आता बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। माझ्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचं खूळ घुसलेलं नाही, ज्यांना आमदार खासदार मंत्री केलं त्यांनीच वार केला, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका। महाविकास आघाडी वोट जिहाद करत असेल तर मतांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना दिलासा, वडेट्टीवारांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली। शिवतीर्थावरील मोदींच्या सभेकडे अजित पवारांच्या नेत्यांची पाठ, सना मलिक, झिशान सिद्दीकी यांच्या सभेला गैरहजर। दादाचे 2 उमेदवार वगळता मुंबईतील महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी हजेरी लावली। संविधानात काय लिहिलंय त्याचं आम्ही रक्षण करतो, पण आयुष्यात संविधान वाचलं नसल्यानं मोदींना संविधान रिकामं वाटलं असावं, राहुल गांधींचा मोदींना खोचक टोला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेली पंचसूत्री पूर्ण करणार, सोयाबीनला 7,000 रुपये दर देणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं आश्वासन। महायुतीचा मुख्यमंत्री संख्याबळावर नाही, परिस्थितीवर ठरणार, TV9 मराठीच्या मुलाखतीत विनोद तावडेंचं खळबळजनक वक्तव्य। महायुती 165 ते 170 जागा जिंकणार, भाजप 95 ते 110, शिंदे गट 45 ते 50 आणि अजित पवार गट 25 ते 30 जागांवर विजय होईल। TV9 वरील मुलाखतीत विनोद तावडेंनी सरकार बनवण्याचा फॉर्म्युला सांगितला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता, आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना निर्देश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे 20 नोव्हेंबरला रात्रकालीन विशेष गाड्या चालवणार, CSMT ते कल्याण आणि पनवेल दरम्यान गाड्या सोडण्यात येणार। राज्यामध्ये थंडीची चाहूल, मुंबईसह उपनगरांमध्ये तापमानाचा पारा 20 अंशांखाली, तर नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।